अण्णा हे थांब. अण्णा काय तुमच्या गळ्यात काय काय म्हणजे हार आहे? हे वायरी कसले? कसल्या वायरी? हे बॉम्ब आहे. बॉम्ब आहे. चौगले तू नाही जायचं खायला. बॉम्ब आहे हे बघ गळ्यात बॉम्ब आहे. म्हणून आई शपथ अण्णा हे बघा काय रे. हे बघ राहिलं. आयुष्यात पहिल्यांदा वीक मुळे वाचलोय. चौगले थांब ना. वाचतंय चौगले. ऐका ना रे. अरे कोणी अरे आताच निवडून आलोय ना मी. अरे थांबा कोणीतरी थांबा. अरे ऐका ना रे. आलो मी कार्यकर्ता ज्यांनी विचार न करता साऱ्या आयुष्याकडे पाहिलं. साहेबांच्या गर्दीमध्ये चिरडून मरता मरता फक्त जगायचं राहिलं. स्वतःकडे बघायचं राहिलं. मी कार्यकर्ता, मी पिंडोक, कारण मी कार्यकर्ता. साहेब माझा मोठ्या मोठ्या गाडीमधून फिरतो, मी मात्र रस्त्यावरती किका मारून मरतो. मी कार्यकर्ता. नाही मला मेंदू आणि नाही आचार विचार. नाही मला मेंदू आणि आचार विचार. तू वाजव. कार्यकर्ता. अरे इथे हे संकटात आहे. नाचतोस कसला? गाणं कसलं गातोय? नाही अण्णा तुम्ही संकटात आहे म्हणूनही गाणं गाते. ते गायल्याशिवाय स्किटचा पिच सेट होत नाही ना म्हणून गातोय. अरे मी घाबरून माझं पिच अख्खं ओलं झालं ते बघ ना. अण्णा का घाबरताय तुम्ही? का घाबरताय? मी आहे ना तुमच्या पाठीशी. तू आहेस ना. तू तरी जाऊ नको. ऐक तू तरी जाऊ नको. अण्णा असं केलं तर मला घाबरेल होईल. अण्णा सोडा. मी कुठं जात नाही. अण्णा सोडा ना. कोण तू बॉम्ब स्क्वॉड वालायस तू? अण्णा मी तुमचा कार्यकर्ता. तुम्ही विसरले मला? अहो नाही का एकदा तुमच्या पाया पडायला आलो होतो. आशीर्वाद घ्यायला तुमच्या पाया पडायला आलो तेव्हा तुम्ही लात मारून मला बाजूला केलं. आठवलं अण्णा? म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तिथे फोटोग्राफर होता म्हणून तुम्ही तसं केलं. आठवलं अण्णा? ते सोडा. नंतर नाही का पूरग्रस्तांना भेट द्यायला आपण गेलतो तेव्हा बाबो पाणी एवढं गळ्यापर्यंत होतं पण माणूस सगळ्यांची चौकशी करत होता. तेव्हा अण्णा तुम्ही माझ्या खांद्यावर बसून सगळ्यांची चौकशी करत होता. आठवलं का? तो कार्यकर्ता आहे मी अण्णा. तू होता? हा नंतर नाही का पक्षाने तुम्हाला तिकीट नाकारलं तेव्हा अंगावर रॉकेट टाकून घेतलं होतं. तो मी आहे. असं झालं होतं? हा अण्णा असं झालं होतं. हो ना. नाही असं झालं म्हणजे तुम्हाला कळलं नसेल कारण तुम्ही गाडीत बसून निघून गेले अण्णा म्हणून तुम्हाला माहित नाही. तू आता माझ्यासाठी आलास ना? हो अण्णा. हे सगळं हा चौगले. अरे तो बघ रे कडिया काम करायचं रे. त्याला रस्त्याचं काम दिलं माझ्या जीवावर पैसे कमवले नाही आता मला बॉम्ब सापडला. तो बघ तिकडे. अण्णा कशाला तुम्ही पळत्याच्या मागे लागताय? चांगले विषय काढा मी सांभाळून घेईन तुमच्या. तू नाही ना मला सोडून जाणार? नाही ना अण्णा तुम्ही मला हात पकडला माझा आज. अण्णा अण्णा कार्यकर्ते कधी सोडून जात नसतात. नेते पक्ष सोडून जातात आणि कार्यकर्ते त्यांच्या मागोमाग जातात. अण्णा मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही अण्णा कारण मी बिंडोक आहे. मी कार्यकर्ता आहे. सच्चा कार्यकर्ता आहे ना. ह्याच्यात बॉम्ब आहे. बॉम्ब ना अण्णा. बॉम्ब काय बॉम्ब? तुम्ही फक्त सांगा मी आरोळी ठोकेन. बॉम्बचं काय घेऊन बघता अण्णा? फक्त आहे ना आपल्या एरियामध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे तेवढा जरा बघा ना. अण्णा तुम्ही हात उगारला माझ्यावर? नाही ना हात नाही उगारला. नाही अण्णा अण्णांचा हात रिकामी नाही केला पाहिजे. अण्णा मारा. अरे नाही अण्णा मार. अण्णांनी मारला. हे काय? अरे बाप मरतो का काय मी? स्वर्ग दिसला मला. ऐक ना रे. अरे ते आपण पाण्याचा नंतर सोडवू शकतो. ह्याच्यात ना बॉम्ब आहे. बॉम्ब त्याचं बघ ना. काय फुटलं ना तर पाणी पाजलं तोंड शिल्लक राहणार नाही माझं. ह्याचं बघा ना काय ते. असं कसं शिल्लक राहणार नाही अण्णा? आणि अण्णा अजून एक आहे म्हणजे सांगणार नव्हतो पण कडके म्हणून सांगायला लागते अण्णा. काय ते? काय ते आपले प्रचार प्रमुख होते ना बेटकर सर. त्यांनी सांगितलं होतं का मिरवणुकीसाठी बाईक आणा. तुम्हाला पेट्रोलसाठी 100 रुपये देतो पण त्यांनी फक्त 30 रुपये दिले. ते 70 रुपयाचं बघा ना. 100 रुपये सांगून 30 रुपये दिले? अरे त्याने माझ्याकडनं 200 रुपये परत घेतले. अरे बेटकर काय करतोय? आणि आता गळ्यात बॉम्ब तर मरू द्या. बेटकर ह्याचं कर ना काहीतरी. बॉम्बचं ना करू आपण. मी काय म्हणतो अण्णा सांगा मला काय करतो तू? बॉम्बची वाद कुठे सांगा. अम्मा येणार करत तो नाही तो
तो बॉम्ब नाही तो हा, दुफुम असा फुटतो ना बॉम्ब ब्लास्ट होतो ना तो आहे बॉम्ब तो दुफुम. हा दिवाळीचा बॉम्ब नाही हा तो दुफुम. कोणी ठेवला रे अण्णांच्या गळ्यामध्ये हा बॉम्ब कोणी ठेवला कोण आहे सख्या आईचं दूध प्यायला असेल या समोर नाही आता इथं फाडला अण्णा आपल्याला जो नडला त्याला इथं उभ्यान फाडला. अरे अण्णा फटायला आलाय ते बघा ऐक नंतर करूया ना आपण आधी ह्याचं कर काहीतरी. ह्याचं काय करायचं अण्णा मी काढतो ना अण्णा. सॉरी 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 हा हात नाही लावायचा. अरे एवढं सोपं असतं तर मी काढून फेकलं नसतं का. एवढं हे नाही एक काम कर तू काय बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे ना त्यांना बोलो. बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे त्यांना बोलो. त्यांना फोन कर. नाही ना सॉरी म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एवढं पर्सनली मला काम सांगताय पण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही. एक काम कर बघ माझ्या माझ्या खिशात मोबाईल आहे तो काढ आणि फोन ला. काय मी तुमच्या खिशात हात घालून हात काढ. हे काय करतो काय आलं ना माझा हात केवढा लकी आहे माहित आहे. अहो तुमच्यासारख्या राजकारणाच्या खिशात कोणतरी पहिल्यांदा हात घालणार रे. ए टाळ्या नंतर कर टाळ्यांची वाक्य हे करा आधी. आला मोबाईल आला. हे कर फोन लाव लवकर. कोणाला लावायचंय हे बॉम्ब स्क्वॉड वाला ना फोन लाव. इमर्जन्सी दाब. काय रे अण्णा पासवर्ड सांगा. हे वहिनी साहेबांचं नाव आहे. वहिनी साहेबांना आम्ही आईसारखं मानतो त्याचं नाव माहितीये मला उज्ज्वला. अण्णा रॉंग पासवर्ड सांगते. शकुंतलाबाई ट्राय कर. क्या बात आहे. शकून अण्णा म्हणजे ते महिला आघाडीच्या ते नाही ते तसं नाही ते. मस्त आहे हा मोबाईल मस्त आहे पासवर्ड शिव उघडत नाही. तसं नाही ते. नाही असू दे लोक सांगत होते मला मी भरोसा ठेवत नाही. अरे तसं नाही ते. झालं ओपन झालं. हो मोबाईल पण ओपन झालं तुमचं प्रकरण पण. हॅलो बॉम्ब स्क्वॉड वाले. हॅलो अहो तुम्ही अण्णांच्या गळ्यातला बॉम्बचा हार काढायला येताय ना. हॅलो अरे आईचा घो तुझ्या अन्नाच्या आई ग. अरे रस्ता खराब होता मी घाईत येत होतो माझी बाईक खड्ड्यात गेली आणि डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये आलोय. मुर्दा बसवला तुझ्या अन्नाचा तो. सॉरी काय बोलतात मुर्दा बसवला म्हणतो तुमचा. नाही म्हणजे तुमचा बॉम्ब डिफ्यूज करायला येत होता पण रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये गेला. अण्णा ते आता खरं सांगतो विषय निघाला म्हणून खड्ड्यांचा प्रॉब्लेम लय मेजर आहे. हो मग म्हणजे आम्ही कार्यकर्ता आहे ना तरी आम्हाला पण दणके बसतात हो. आणि गाडीचा तर मेंटेनन्स विचारू नका. शॉक ऑफिसर पण दोन्ही गेले ते. मेल्या मला फोन लावलास ना मग माझ्याशी बोल. नाही म्हणजे ह्यांना लय इंटरेस्ट आहे बोलण्यामध्ये. मी काय म्हणतो बॉम्ब स्क्वॉड वाले ते अण्णांच्या गळ्यात जो बॉम्बचा हार आहे तो काढू काय. नाही हात लावू नको वेडायच काय. नाही हात लावू नको मी सांगतोय तेवढंच ऐक. काय बाय. हॅलो काय नाही काहीतरी महत्वाचं सांगतो म्हणला नाही बाय बोला. पण ठेवला म्हणजे नाही येते. देवा मला वाचव मला जगायचं. काय करतोय आश्रू काहीतरी करणार. मी तुझ्या पाया पडतो. नाही अण्णा तुम्ही असं नाही करता अण्णा. तुम्ही असं नाही तर असं करा ना. मी आहे ना मी बघा दोनच वायर येते इथं. ब्लू आहे म्हणजे न्यूटन आहे आणि रेड आहे म्हणजे फेज आहे. तुला वायरिंग मधलं कळतं अण्णा. अहो जिथं तुमची प्रचार सभा असते ना तिथं टेजचं रायटिंग मीच करतो. अरे ती लाइटिंग वेगळी रे ह्या वायरी वेगळ्या ना. नाही अण्णा सारखंच असते ते. रेड म्हणजे फेज आणि ब्लू म्हणजे न्यूटन असते ते. आता बॉम्ब लावणाऱ्यांचा वायर म्हणजे गावठी असते तो सांगता येत नाही. तू घाबरवतोस मला. अरे या फुटाच्या आधी अटक येऊन मरेन ना रे मी. तुम्ही मरण्याचं टेन्शन घेऊ नका. तुमची अंत्ययात्रा अशी काढा ना विरोधक पण अश्रू गाळून तुम्हाला सांगतो. आणि घोषणा तर विचारू नका. अरे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा. उचकी नाही ना ठसका नाही अन्नाचा आवाज बसका नाही. हाय अजून अण्णा गेला काय नाही ना. ह्याचं कर ना काहीतरी. याचं करतो मी. अण्णा ह्या दोन बोटांपैकी एक बोट पकडा. आणि काय सांगा ना पकडा. हे घे कळलं अण्णा सोडा. काय केलं ब्लू
कसला आवाज येतो रे? अण्णा म्हटलं ना कापलन चालू झालं. कापलन चालू झालं. अरे तू बॉम्ब आता ऍक्टिव्हेट केलास रे. अरे टिक टिक चालू झाली इकडे. अण्णा टिक टिक चालू झाली म्हणजे अजून पण घड्याळ्यामध्ये पावर आहे. अरे दे रे ठेवून. याचं कर काहीतरी, याचं कर ना काहीतरी, याचं कर काहीतरी. मी मला काहीतरी करावं लागेल. काहीतरी असेल ना रे मार्ग, काहीतरी मार्ग असेल. हळूहळू करा, याच्यात काहीतरी असेल बघ. अण्णा इथं चिठ्ठी आहे. होय चिठ्ठी काय लिहिलंय? वाच काय लिहिलंय? अण्णा काय? अण्णा इथे लिहिलंय का ह्याच्यामध्ये पासवर्ड टाकला तर टिक टिक बंद होईल आणि बॉम्ब निकामी होईल. टाक ना पासवर्ड टाक पटकन. काय शकुंतला? शकुंतला इथे कसं चालेल? शकुंतला इथे चालेल. हा शकुंतला लिहिलं असेल बघ कुठतरी, तिकडे लिहिलं असेल पासवर्ड. बघ 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 बघ. हा काय लिहिलंय? अण्णा इथे लिहिलंय पासवर्ड म्हणजे अण्णांचे आजपर्यंतचे सगळ्यात मोठे घोटाळे, सगळ्यात मोठे 5 स्कॅम सांगा. अरे कोणी लिहिला रे? अण्णा म्हणजे काय घोटाळा करणारा वाटतो? अण्णा म्हणजे काय घोटाळा? अरे अण्णा धुतल्या तांदळा असं धुतल्या गव्हासारखा आहे. अण्णांविषयी असं बोलता. अरे कोण सख्या आहे तर दूध प्यायला असेल समोर सांगतो तुला. फाडला तर फाडला. केलेत घोटाळे केलेत घोटाळे. एक 4-5 केलेत मी. अण्णा पण तुम्ही कसे घोटाळे करू शकता ना? तुम्ही घोटाळे केले नाही हे सांगण्यासाठी आम्ही उपोषण केलं नाही का? हा मध्ये झाले ते. आता तोच उपाय आहे ना, तेच व्हॉइस कमांड सांगावे लागेल ना मला. हा ते तर हाय तुम्ही जीव वाचवायचं म्हणल्यावर आता काही घोटाळे होतच राहतात. नाही तुम्ही सांगा अण्णा लवकर. हे गरीब निवारा घोटाळा. पासवर्ड करेक्ट. 4 स्कॅम्स लेफ्ट. अजून 4 सांग. गरीब निवारा घोटाळा म्हणजे ते घरात येणार होते ते. हा ते हवा ना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये फसवल्या ना. मी हे सगळं निस्तारतो. मला फक्त एक चान्स हवा. अजून ते हे अण्णासाहेब सहकारी पतपेढी घोटाळा. पासवर्ड करेक्ट. हे पण बरोबर आहे. हे बरोबर आहे. पतपेढीच्या घोटाळ्यामध्ये पण तुम्ही ना अण्णा हो आम्ही त्या संचालकाला उगा जीव जाय परत मारला अण्णा. म्हणजे त्याचं पण होतं थोडं. नाही अण्णा असं कसं हो. माझ्या स्वतःची रिक्षा चालू 2 लाख रुपये त्या पतपेढीमध्ये होते ते बुडले अण्णा. मी सगळं निस्तारेन. माझे शब्द आहे. मला फक्त ह्याच्यात ना वाचू दे. मी खरंच शपथ देतो. मी सगळं तो हा रस्ते बांधकाम घोटाळा. पासवर्ड करेक्ट. हे पण बरोबर आहे. अण्णा रस्त्यानं पण सोडलं नाही तुम्ही. अहो अण्णा रस्त्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे तरीच म्हटलं तो बॉम्ब स्क्वॉडवाला तुम्हाला काय शिवाय देत होता अण्णा? नाही कॉन्ट्रॅक्टर पण होता. नाही अण्णा पण आपली पण माणसं गेले त्याच्यामध्ये. तो आपला शिवराम आहे का नाही, त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. ते तुम्हाला पत्रिका द्यायला येत होते, मुलीलाच घेऊन येत होते. त्या खड्ड्यात ऍक्सिडेंट झाला, मुलगी मेली. म्हणजे लग्न ठरलेली मेली म्हणून जास्त दुःख झालं. बाकी मी निस्तार. माझी चूक झाली. मला कृषी बाजार समिती घोटाळा. पासवर्ड करेक्ट. बाजार समितीमध्ये पण आवा ना त्या घोटाळ्यामुळे तर शेतकरी धंद्याला लागले ना. अहो मी स्वतः ट्रक भरून कांदा रस्त्यावर सांडला ना. हे बघ तू कार्यकर्ता ना, मी तुझी सगळी नुकसान भरपाई देणार. हा माझा बाप परत आणून दिला ना. त्या घोटाळ्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना त्याच्यामध्ये माझा बाप होता ना. मला एक चान्स आहे. मी सगळं सुधारण. खरंच मला एक चान्स आहे. मी आता 5वा राहिलाय. 5वा कुठला होता? मोठा बियाणं घोटाळा नाही, तो छोटा होता. पशुखाद्य घोटाळा नाही, तो पण छोटा होता. शिक्षण घोटाळा नाही, तो संपूर्ण 5 वर्ष भ्रष्टाचार. कॉंग्रॅच्युलेशन्स. ए थांबला. 5च्या 5 बरोबर सांगितले. आता तुमच्या पापाचा घडा आणि हा बॉम्ब 60 सेकंदात फुटेल. हे बघ याने फसवलंय. हा 5 पासवर्ड सांगितलं ना, थांबणार होता ना, याने फसवलंय. अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा. अण्णा मी तुम्हाला वाचवीन. मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी काय करतो, मी हा हार काढतो, तुम्ही पटकन पळा अण्णा. आणि मग तू? माझं मी बघीन अण्णा. 100 मेले तरी चालतील पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. मी अजूनही पोशिंदा वाटतो ना तुला? वाटतो अण्णा, कारण मी बिंडोक आहे ना. मी सच्चा कार्यकर्ता आहे ना अण्णा. अण्णा पळा तुम्ही. अण्णा पळा तुम्ही. पळा ना, इकडे पळा अण्णा. हा अण्णांना मी वाचवणार आहे कारण मी अण्णांचा सच्चा कार्यकर्ता आहे. अरे उचकी नाही, ठसका नाही, अण्णांचा आवाज बस का नाही. अरे आवाज कुणाचा? अरे परत माझ्याच गळ्यात टाकलाच रे. अरे परत गळ्यात आलं माझ्याच.
अरे आता कर याचं काहीतरी. अण्णा बिंडोक म्हणजे एवढा पण बिंडोक नाही मी तुमचे एवढे सगळे घोटाळे लक्षात घेऊन पण तुम्हाला जिंदा ठेवीन. अण्णा कधी ना कधी कार्यकर्त्याचे डोळे उघडणारच होते. एवढे प्रयत्न करून पण जर तो हार तो बॉम्ब तुमच्याच गळ्यात पडत असेल तर तो तिथंच फुटला पाहिजे. अण्णा नाही ऐक ना. घाबरू नका अण्णा, मी तुमचं नाव कुठंच कमी पडू देणार नाही. अरे जब तक सूरज चांद रहेगा, अरे वाचव ना, थांबव ना बाबा, मरतो काय मी म्हटलं की थांबवायचं लगेचच. समस्कार. हा सगळ्यांना एकदमच समप्रमाणात म्हणून समस्कार. मी टाणानाना ऑफ फिल्टरपणा राज्याचा राजकुमार प्रिन्स गौरेंद्र मोरेंद्र बाहुबली. मी 7 देशांचे 9 महासागर पार करून इथपर्यंत पोहोचलोय. ए गौऱ्या, 9 नाही 7च आहेत महासागर. तुझ्यासाठी 7 असतील, माझ्यासाठी 9च आहेत. त्यातले 2 महासागर हे डोळे आहेत. थँक्यू गौऱ्या, थँक्यू. तुझे नाही, सईद अमनकरचे. हे 2 डोळेच माझ्यासाठी महासागर आहेत आणि याची आजपर्यंत कुठे नोंद झालेली नाहीये. आणि या महासागरात मला डुबकी घ्यावीशी वाटते. हो असो, जास्त महासागरात नको अडकायला. डायलॉग राहिलेत. तर मी प्रिन्स गौरेंद्र मोरेंद्र बाहुबली तुमच्या निम्मा शिम्मा नाटकात एक छोटूसा असा राक्षस आहे की नाही, तसाच आमच्या इथे पण वांग्यासारखी भरलेली डबल टिबल नावाची राक्षसी नाही. तिच्या डोक्यात गुल बकावलीचं फूल आहे. ते फूल मला हवंय, कारण ते फूल घेऊन मी माझ्या शेजादीला देणार आहे. तुला देणार आहे. तुम्हाला म्हणाले होतीस ना की तुला फुल दिलं की मग मी तुझ्यासोबत लग्न करणार आणि मी तुला सगळं राज्य देणार. त्यासाठीच मी इथं आलोय. मला फक्त एकच भीती आहे, ते फुल मागायला गेलो ना तर ती राक्षसी मला हुल देऊन मारेल. पण बस मला फक्त ते फुल हवंय. त्यासाठी मला ऋषी मुनींची मदत घेतलीच पाहिजे. ऋषी मुनींना कसं बोलू? हा आता अंगारा फेकतो आणि ऋषी मुनींना बोलवतो. हो ऋषी मुनी, ऋषी मुनी वू या. अंगाऱ्याचा नाद खुळा रे, अवतारी गण साधा भोळा रे. अंगाऱ्याचा नाद खुळा रे, अवतारी गण साधा भोळा रे. उजव्या विंगेतून प्रकट झाला, हो आल्या आल्या मंच आपुला केला. मदतीला ऋषी मुनी आला, आला रे. मदतीला ऋषी मुनी आला, आला रे. मदतीला ऋषी मुनी आला. ऋषी मुनी ओ ऋषी मुनी, तुम्ही कोकणातले काय? अरे वा, कसे बरे ओळखले? अरे तुम्हाला कुठल्याही कलेत घाला, तुमच्या तोंडून दशावतारच बाहेर येणार. प्रभाकर मोरे पण कोकणातलेच काय? होय तर. तेच म्हटलं, कुठली एंट्री घेतात ना तेव्हा दशावतारी गाणं म्हणतच एंट्री घेतात. अरे तुम्हाला उद्या हॉलिवूडचा डायनासोर जरी बनवला ना तरी तुमच्या तोंडातून दशावतारच बाहेर येईल. आणि मोरेंचा डायनासोर शालू म्हणत बाहेर येईल. शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना. फुगडी नाही आणली रुसलीस मैना, फुगडी नाही आणली रुसलीस मैना, फुगडी नाही आणली रुसलीस. अरे टाना राज्याच्या शुभ राजहंसा. ओ माय गॉड, शुभ. तू जर माझा असा अपमान केलास तर तुझी मदत काय करणार मी? जाऊ मी? सॉरी चूक झाली ऋषी मुनी, चूक झाली माझी. ऐका ना, मला आहे ना ते गुल बकावलीचं फुल पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय. म्हणून तुला माझी आठवण आली तर? होय, म्हणून तुम्हाला इथं बोलवलंस. पण तुला सांगतो राजकुमार, त्या फुलासाठी तुला युद्ध करावं लागेल. युद्ध? अरे मी तयार आहे युद्ध करायला. तयार आहेस? हो. ठीक आहे तर मग युद्ध करण्यासाठी मला राक्षसिणीला बोलवावं लागेल. बोलवा. हा, पण तिला बोलवण्यासाठी मला पुन्हा गाणं रचावं लागेल. ऐके गे वनी विचित्र करणी, ऐके गे वनी विचित्र करणी, पाहतो म्या लोचनी. ऐके गे वनी विचित्र करणी, पाहतो मी लोचनी. येऊ दे ये 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 ये.
मुनीवर डायरेक्ट मारते. तू आधी सरळ बोल. काय झालं? मुनीवर वेगळं कर आणि डायरेक्ट मारते वेगळं कर. वेगळं वाटते. डायरेक्ट मारते. डायरेक्ट मारते म्हणजे हिला आवरा. थांब. डबल टिबल थांब. डबल टिबल. त्याला युद्धासाठी थोडा अवधी तर दे. दे थोडा. टोचा दिला भौऱ्याला, तडका दिला भौऱ्याला, खायला घातला हौऱ्याला, तुडवला आता गौऱ्याला. मुनीवर ही डायरेक्ट मारते. मुनीवर डायरेक्ट वेगळं कर रे. मुनीवर वेगळं कर. डायरेक्ट मारते वेगळं कर. मुनीवर हिला तुम्ही वेगळं करा. ही डायरेक्ट मारते मुनीवर. थांब. डबल टिबल थांब. तुला माझी शपथ आहे. तिकडे थांब. तुला काय झालं रे? तुला मी मारतोय तुला. मग माझं नाव का खराब करतोय? ती मारते ना तुला. सॉरी चूक झाली. तिचा जीव दुसरीकडे अडकलाय. दुसरीकडे कुठं? तिचा जीव एका पोपटात आहे. एवढ्याच्या पोपटात एवढा मोठा जीव? मावला जाऊ मी? नको मुनीवर सांगा. तिचा जीव ज्या पोपटात आहे त्या पोपटाची मान जर तू पिरगळलीस तर तुला हिच्यावर विजय मिळवता येईल. फक्त मान पिरगाळायचे. हा. अरे अशी पिरगाळतो पोपटाची मान. गेम मिळाला पोपट. गेम मिळाला पोपट. तुम्ही बोला त्या पोपटाला. बोलवा त्या पोपटाला. मी पोपटाला बोलवतो. हा. पोपटा पोपटा तुझे गातो मी गाणे. पोपटा तुझे गातो मी गाणे. आयाला देईन डाळिंबाचे दाणे. आयाला देईन डाळिंबाचे दाणे. येऊ दे. ये. वा 2 मिनिटं थांबा. वल्लव थांबवा. 2 मिनिटं. मी काय म्हणतो, हत्तीचं नाव पोपट कोण ठेवतोय? याचं नाव पोपट ठेवलंय म्हणजे? कोण आहे? काव हे बघ. माझी मान पिरगळणार होता नाही, नाही, तिची नाही, छोट्या आता पोपटाची. पिरगळ मान. मुनीवर मारतो. तू वेगळं कर ना. मुनीवर वेगळं कर आणि मारतो हे वेगळं कर. अरे तो मारते मुनीवर डायरेक्ट मारतोय ना. मारली तुम्हाला पण डायरेक्ट. मुनीवर डायरेक्ट मारतोय. हे बघ, हे असं वेगळं वेगळं करता आलं पाहिजे. अरे तुम्ही याला आत्ता ओळखताय म्हणून तुमच्याकडे एवढं प्रेम वाढलंय. मी याला 3 वर्षापासून ओळखतो. लक्षात ठेवा. याला पाठवा ना. आता आम्हाला मारून टाकेल. त्यापेक्षा ही परवडली मला. म्हणजे त्याला पुन्हा पाठवून टाकायचं. तिला पुन्हा पाठवा. ह्याला परत पाठवायचं मी. हो पाठवा. त्यासाठी पुन्हा मला गाणं रचावं लागेल. एक मिनिट थांबा. येऊ का? ऐकलं? याला फक्त गाणं गायचं, बाकी काय करायचं नाही. अरे तेच आहे त्याची हौस. माझ्या स्किट मध्ये पण तेच करतो. स्किट राहता बाजूला फक्त गाणी शोधतो. जाऊ दे यार, किती चेक केवलं चेहरा कशी सोडा. या एका मुद्द्यावर आपलं एकमत झालंय. आजपासून ह्या मुद्द्यावर आपलं वैर संपवूया. ओ माय गॉड. जातो मी. जाता खानाखाली. थांब ना जरा. शांत उभा राहा ना. 2 मिनिटं करतोय. तू गेला. आता काय करू? पोपट तर गेला. म्हणजे तुला त्याची मान पिरगळता आलेली नाही. कशी मान पिरगाळू? ती काय मान होती की? नाही. आता एक शेवटचा पर्याय. काय? एक मंत्र आहे. तो मंत्र जर तू न चुकता म्हणालास तर तुला ते फुल ती देऊन टाकेल. कारण ती त्या मंत्राला घाबरते. तुम्ही मला काय करा, तुम्ही मला मंत्र सांगा. नक्की. हो 100%. बघ हा. येस. नीट लक्ष दे. शिडीक की सुडुकुम खिडीक की धुडुकुम चकार जंतू बेकार पंतू खयाक डळ्याक फशाक डबल टिबल खचाक. ठीक आहे, आलं माझ्या डोक्यात. शाबास. येस, आलं माझ्या डोक्यात. शाबास. सगळं माझ्या डोक्यात फिट बसलंय. फक्त शेवटचं दोन राहिलेत. 2 लाईन राहिल्यात. ते शिडीक पासून राहिल्यात. अरे तीच सुरुवात आहे. शिडीक सुरुवात आहे. तीच सुरुवात आहे. परत एकदा सांगा ना. नाही हे बघ तू जा. तुला जमते तेवढं म्हण जा. नाही. जा. मनीवर मला ते फुल तुला जमते तेवढं म्हण जा. नाही. शिडीक दुमकुम धडाक दुमदुम चकार जंतू बेकार खांडेकर. बेकार खांडेकर. काय सांगितलं ना. हा कुठला मंत्र आहे? हिला 2 मिनिटं थांबवा ना. डबल टिबल चौबल. नाही. थांब 2 मिनिटं थांब. खाली बसवा. मी आधीच सांगितलं होतं मला पाठ होणार नाही. मला इथं स्किट पाठ होत नाही रे मला. तुला मग आता गुलबकावलीचं फुल मिळणं अशक्य आहे. का म्हणजे तुला तिच्याशी युद्ध करता आलेलं नाही. तुला त्या पोपटाची मान पिरगळता आलेलं नाही. आणि तुला तो मंत्र सुद्धा न चुकता म्हणता आलेला नाही. मी आता काय करू? काय करू म्हणजे हे बघ. त्या फुलाचा नियमच आहे. एक तर ते फुल त्याला मिळेल जो त्या राक्षसिणीचा आयुष्याचा जोडीदार आहे, किंवा जो कोणी हा मंत्र न चुकता म्हणेल. मी काम करतो ना. काय? मंत्र म्हणतो. असं वाटतं तुला? मी म्हणतो मंत्र न चुकता. हो न चुकता. पण शाबास. तिच्या कानात सांगतो. सांग. हा मग ते फुल मला मिळेल ना? हो मिळेल. नक्की मिळेल. मीला सांगा ना, फक्त मला मारू नको म्हणून. डबल टिबल. त्याची एक शेवटची इच्छा म्हणून तुझ्या कानात काहीतरी सांगायचं त्याला. सांगू.
मला 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 फुल मिळालं. गुल बकावलीचं फुल मला मिळालं. गुल बकावलीचं फुल मला मिळालं. आणि तुला ते नाव सुद्धा घेता आलंय. मला जमलं. वा. फुल फुल बकावलीचं फुल. तू न चुकता मंत्र तुझ्या कानात म्हणाला. हो मी तिच्या कानात सांगितलं की ऋषी मुनी तुझ्यावर जाम प्रेम करतायत. त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की 7 जन्म तू बसून खाशील. लगेच ती खुश झाली आणि तिने फुल काढून मला दिलं. पत्ती माझ्याकडे. हो. अरे मी कमंडूला सुद्धा घेऊन नाही आलोय. मोजून 2 पंच होते, तीच संपत्ती होती म्हणून म्हटलं कमंडलू पण नको. तू असं सगळं सांगितलं तिला. आता तुम्ही काय म्हणा, काय? तुमची भेट घालून देणं हेच माझं काम आहे. नाही. डबल टेबल. नाही डबल टेबल. नाही मी पळून जातो त्यापेक्षा. आता गाणं वगैरे काही नको. नाही. आता हे फुल मी माझ्या शहजादीला देणार. शहजादी प्लीज. काय हे फुल तुझ्यासाठी. मी घ्यायचंय? हो नक्की? हो, त्यासाठीच तेवढी मेहनत केली आहे. हेच ते फुल आज मी तुला देणार. मग तुम्हाला राज्य देणार. शहजादी हे फुल मी घेईन ते, हा पण त्याच्यासाठी तुला डोळे मिटायला लागतील. मिटेन ना मी. आता तुझ्यावर राज्य आहे. हा माझ्यावर राज्य. शेजादी ए ओ सर, ही राज्य देणार होती म्हणजे लपंडावचं राज्य देणार होती. ओ काय हो सर, आता इथे प्रमोशनला आले ते पण माझी इज्जत काढतायत. काय हो ए भाई, वाजव ना तू तर आता. हॅलो हॅलो. हॅलो. नाही जमलेलं नाही ते. नाही मी काय म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे हो, आमच्याकडे ना 100च्या वर स्थल आहेत. काय समजलं? नाही हे बघा, नाही मी तुमच्या मुलाचं लग्न जुलवणार. हो नक्की जुलवणार. हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे ना. असा कसा जुलत नाही. वधूवर सूचक मंडळ. इथं आयुष्यभराची नाते जुलतात. 100% गॅरंटी. थोडंसं व्हेरिएशन. हो गॅरंटी. हे बघा, एक काम करा. तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो घेऊन उद्या ऑफिसमध्ये या आणि योग्य स्थळ घेऊन जा. काय समजलं? चाल ना. काय बागे बागे चाली राहिनी. चल ना मग, तू समोर चालायला लागलास की मला समोर काही दिसत नाही. झाड्या कुठला बटाटे नाही बसणार इथे. जा, मला काय करायचं, इथे बसणार आहे मी. जा म्हणा डोकावर बटलच भेटणी तुम्हाला. गप्प बस तू. एक माफ करा, हे माझं ऑफिस आहे का नाही? वास्तविक हे मी बोलायला पाहिजे आहे का नाही? ठीक आहे. तुम्ही कोण? मी कोण? आधी मला सांगा तुम्ही कोण आहे बा? हे उलट होत आहे ना सगळं. नाही का? वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं, पण हरकत नाही. मी प्रभाकर मोरे. असं कसं जुळत नाही. वधूवर सूचक मंडळाचा मी संचालक. बरोबर. इथे आयुष्यभराची नाती जुडतात. 100% गॅरंटी. हा तोच मी. हा बरं, तुम्ही कोण? मी श्याम राजपूत. 15 वर्षांपूर्वी श्याम राजपूत आणि सुहास परांजपे यांचे लग्न जुळवलं होतं तुम्ही. काय सांगता बाई? काय म्हणजे 15 वर्षापूर्वी मी 2 पोरांची लग्न जुळवली? अरे देवा, अरे केवढा अपराध माझ्या हातून घडलाय. मला माफ कर. मोरे, काय फालतूगिरी चालू आहे? मी सुहास आहे. माझं नाव सुहास आहे. काय नाव तुमचं? सुहास. तुम्ही सुहासात? हो. अच्छा, म्हणजे किरण नयन असं असतं तसंच ना? हो यो. हा तसंच तसंच. बरं मी काय म्हणतो, माझ्याकडे कसं काय येणं गेलं? मी इला इथे ठेवायला आलेलो आहे. ठेवायला म्हणजे? ठेवायला म्हणजे ठेवायला. ठेवायला म्हणजे ठेवायला. आणि ह्याच्यावर आपण हसायचं त्या डाली. टाळा काय देताय हो तुम्ही? असं मला सांगा,
एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिली आणि ती गॅरंटी फसली तर आपण काय करतो? ती वस्तू आपण परत घेतो. काय समजलं? मी पण तेच करायला आलोय. म्हणजे मी समजलं नाही. 15 वर्ष आमचं काही जुडलं नाही बुवा. हे पार्सल तुम्ही परत घ्या बुवा. परत घ्या हे पार्सल. चाललो मी. गेले ब्यात तर बरी आहे ना, कटकट नुसती. जाऊ दे त्याला, कशाला बोलवता इथे? जाऊ दे त्याला. चला. तुम्ही काय करता भाया? बाथरूम कुठे येतो दाखवा, जरा फ्रेश होते. कपडे ठेवा आधी. कपडे ठेवा इथं. लगेच राहायला लागलो इथं. पण अहो 15 वर्षापूर्वी तुम्ही एकामेकाला पसंत केलं, त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळलं ना. अहो पण आता आमचं नाही जुळत आहे मोरे. नाही जुळत ना, मग राय नाही इथे. कसाले नाकवरी कांदा सोली राहिनी तू. प्लीज अगोदर ना कळेल असं मराठी बोलत जा. असं बघितलं का? 15 वर्ष झाले बरं. ऐराणीच्या अ बी येत नाही तिला. 15 वर्षात ऐरणीचा अ आला नाही ना मला, तरी काही आयुष्यात फरक पडलेला नाहीये माझ्या. व्यवस्थित चाललंय सगळं. माझ्या आयुष्यात फरक पडला ना. तू राह इथेच राह. मला हवं तिथे राहीन. मला इथे राहायचं तर मी इथे. मला काय चाललंय मागासपासून? इथं राहील इथं राहील. ओ ज्याच्याकडे राहणार त्या माणसाला विचारा ना. तुला काय विचारायचं रे? काय विचारायचं रे तुला? कशाला विचारायचं रे? हे वसाड्या, तू मला का मारलास? का मारलं? हो. अरे 15 वर्ष मी मन मारून मारून जगते. त्याच्या काय? तू मन मारून जगतोय? मी जगते तशी मन मारून. अरे ऍडजस्ट केला तुला 15 वर्ष मी. तू काय ऍडजस्ट केलं मला? मोरे काय सांगितलं होतं तुम्ही मला? हा माणूस व्यसन करत नाही, निर्व्यसनी. सांगितलं होतं की नाही? निर्व्यसनीत होतो मी. अरे बेवडा मारून तर पडले नसतोस घरात सतत. तुझ्यामुळे ढोसायला लागलो का? माझ्यामुळे काय नाही, व्यसनीच आहे तू. असू दे असू दे असू दे. रोजच्या डोक्याला ताण तुझं डोकं बनकून जात. असं थोबड बघ, ऍक्टिंग बघ, ऍक्टिंग बघ. बावळट ऍक्टिंग म्हणून राहिली. त्याच्यानंतर डोसायला बसतो मी. नाही मला पण टेन्शन काय झालं की मी पण सुरुवात करतो. काय तुझ्या काय रे मध्ये? नाही ढोसायचं काढलं तेव्हा माझं काय बोलला होता रे तू? मारू नका. तोंडात बोला ना. देवान तोंड द्याला ना बोलण्यासाठी. मारता कशाला सारखा सारखा? मारू नका मारू. पोरगी सुशील घराण्यातली आहे म्हणे. मी परांजपे घराण्यातले बोललो होतो का नाही? तुम्ही बाय ना हाड्या बोलता काव का करून राहणार तू? तुला हाड्यात टिचाडी टाकसू राहते. ते पैसे वाजावं चोप तिला ठेवून घे. तू इथे राय गा. तू सांगू नको श्याम्यासारखं कुठे राहायचं. मला इथे राहायचं तर मी इथेच राहीन. गप्पा वासाड्यानो काय चाललंय तुमचा? इथं राहतो काय चाललंय? अरे मला पण माझा संसार आहे. असं स्वतःची बायको आहे. 2 पोरं आहेत मला स्वतःची. तुझ्या पोरांचे नको कौतुक सांगू. आता माझ्या पोरांचं कौतुक मी सांगणार काय शेजारी सांगणार? नको ना रे. नको ना रे डोक्याच्या. तू मरून जाशील ना रे माझ्या हातून. अरे डोक्याला ताप हिला ठेवून घ्या तुम्ही. जुडवायचं तर काय जुडवा. मला काही जुळवायचं नाही. मला ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये. ऐका तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी ना वेगळं स्थळ बघा. एक मिनिट मी काय म्हणतो ते सोडाव. काय राहिला? हे स्थळ परत घ्या. मला नवं कोरं स्थळ द्या तुम्ही. मोरे तुम्हाला मी आधी सांगितलंय मला नवीन स्थळ हवं. आणि एक लक्षात घ्या, 25 वर्षाचा रुबाबदार, देखणा छान, मला शोभेल असा मुलगा शोधा. असं? हो. मला पण आहे ना तुम्ही एक 22 वर्षाची चिकनी पोरगी बघा बा. एकदम अशी मदमस्त मुलगी तुला हो म्हणणार आहे? माझं मस्त. अरे वसाड्यानो, निम्म शिम्म आयुष्य राहिलंय तुमचं. हा अरे पुढच्या 5 वर्षात तुमच्या सरणावर झाडाची कोणती लाकडं जाणार आहे याची चर्चा सुरू होईल. काय दिवसात. हा आणि तुम्हाला 22-30 वर्षाच्या पोरी पाहिजेत, स्थळ पाहिजेत. लाज नाही वाटत तुला? लाज काय वाटायची? गॅरंटी मध्ये असलेली एखादी वस्तू कंपनीला परत दिली तर कंपनी ब्रँड न्यू वस्तू देते ना. अरे पण माणूस आणि वस्तू याच्यात फरक आहे का ना? फरक आहे की नाही मला माहिती नाही. माझ्यासाठी नवीन स्थळ बघायचं. माझ्यासाठी पण. एक मिनिट पटकन बघा. ठीक आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे? शी. अच्छा शी नंबर आहे. तो घाणेरडा नंबर ना अजूनही लक्षात आहे माझ्या. कुठला? 455. ओके 455. मला काय सांगितलं होतं? गायक आहे. अरे कसलं गाणं एवढे हे काय गाणं आहे? मला म्हणे डान्सर आहे म्हणे. पथक पथक नाचतं पथक नुसतं. बिल्डिंगचे सगळे लोक झालं सुरू तुमचा? तुम्हाला राहायचं नाही एकत्र? नाही. इकडे या. हे तुमचं नवस्थल. हो म्हणा. बाप रे काय मुखडा शे बाप. एकदम सोनाना तुकडा शे आवत. शामे बघू. हल तिकडे.
वळ तिकडे एक मिनिट गिरायने मॅडम मॅडम हे घ्या, हे तुमचं नवं स्थळ. काय झालं? अरे पांढऱ्या घोड्यावर येणारा राजपूत तुला तसाच देखणं आहे हा. आई सुपत कसला हॅन्सम आहे मोरे. हेच तर माझ्यासाठी मोरे हा. ठरलं. हे स्थळ मला पसंत आहे, ह्याच्याशीच बोलणी करा. बर बर. आधी माझी भेट घडवाव. मोरे आधी फोटो मी दिलाय, माझं स्थळ आधी. माझी भेट आधी. एक मिनिट. अरे वसाड्यानू, हे तुमचेच फोटो आहेत 15 वर्षापूर्वीचे. शाम्या, हं? हा खरंच तू आहेस? आणि हे तू आहे? बरा दिसत होतास रे 15 वर्षापूर्वी. तू पण एकदम टावका होती बा. एकदम असं सिल्की केस मस्त छान दिसतंय तर तुला. आणि तू पण एकदम कवडी कचक काकडी होती बा. अरे असणारच ना, असणारच ना. अरे लग्नाच्या अगोदर मी सुद्धा असा राजहंसासारखा दिसायचा. कुठल्या पक्षाची उपमा द्यावी याची तरी लाज बाळगा हो, कमीत कमी. असं द्या, पण बघा बघा 15 वर्षापूर्वीचे तुमचे फोटो. अरे 15 वर्षात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली वाय बघा. काय आहे, 15 वर्षाच्या संसारानंतर ना असा बदल घडतोच माणसात. आता जेव्हा संसाराच्या तडजोडी होतात तेव्हा कटकटी सुरू होतात, भांडणं सुरू होतात, म्हणून तुम्ही अर्ध्यावर संसार मोडायला निघाली. नाही पण ही तशी राहिली नाही ना आता. ही बदलली ही तशी. ती नाहीच आहे. मी ज्याला पसंत केला तो हा नाहीच आहे ना. असं कसं, ऐका ना हो. नाही, नाही अहो, मी काय म्हणतो, हा बघा मला कळतंय आता, मला सगळं जाणवलेलं आहे. मी तुमच्यावर ना कुणीतरी करणी केलेली आहे. नाही देवा शपथ. काय आहे, असा जेव्हा संसार चांगला चालतो ना, हा तेव्हा डोळ्यात खूपतो लोकांच्या. काय मोरे, अहो दृष्ट लागली तुमच्या संसाराला. नाही असं काही नसतं. अहो असतं, मला माहिती. मी कोकणातला माणूस आहे, चिपळूणचा खुद्द काय जमातले. हा पण तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे सगळा उपाय आहे. हा तुम्ही इथं बसा. तुम्ही नाही आपण बसा इथं, बसा इथं. तुम्ही बसा. काय तुम्ही काळजी करायची नाही. तुमचा संसार कसा असा सुरलीत चालवतो का नाही बघा. काय जमाजलं, बसा. तर बाई माझ्या आईशी सत्याची पांढरी. संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं करा. प्रत्येक स्किट मध्ये लिंबू घालतो का रे तू? मागे तू कपडे विकत होता स्किट मध्ये, लिंबू घातला तिथे तर तुला येऊन येऊन धुतला रे. आधी तू शालू आणायचा, आता तू लिंबू आणतो का रे? किती अंधश्रद्धा पसरवतो, किती अंधश्रद्धा. हल्ली मोठे मोठे लोक सुद्धा लिंबू घेऊन फिरतात का नाही? आपली संस्कृती झालेली आहे ना ती. असं का? पण बरेच मोठमोठे लोक हे लिंबू मारणं वगैरे अंधश्रद्धा असते हे सांगतात. तुझ्या डोक्यात रक्त कमी गेलेलं, तुझ्या डोक्यात रक्त घातलं पाहिजे. एसी कमी करा रे, थंडी वाजते इथं. ऊन आणि गर्मीने तापलेल्या रेती बंदरावर उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे यो सल्तनते हिंदुस्तानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. असलं पहिलं वाक्य जावराय सगळं गलून गेलं अंग. आणि ह्यो माझा शीश महल आहे. रोज संध्याकाळी बसून जावऱ्या माझ्याकडे सोऱ्याच्या बाटल्या जमल्या त्या सगळ्या फोडून मी शीश महल तयार केलेला. पण माझ्या या शीश महलात आज सलीम नाही, मानसिंग कुठं हाय, राजपूत कुठं हाय, कुणीच कसं दरबारात नाही. अरे कोण हाय रतिक्र? कोण हाय यो रावस?
जरा ती कोल्याची जाली बाजूला कर, मला मासली तरी कळू दे. कुठली मासली आहे? मासली नाही, ही असली आहे. कोण आहेस? गांधारी? तुला बघून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. अरे हायस कोण तू? अनारकली. तुला भिंतीन गारली होती, तू बाहेर आलीस, ठीक आहे. अनारकली तू का आली आणि ते पण अशा वेली? जिल्हे शिलाई. शिलाई वर गेल्यामुळे जिल्हे दिसले वाटते सगळे. वा 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 वा. तबकडी खाली करतोय जरा, नाहीतर जिल्हे शिलाईची ग्रामपंचायत होईल. जिल्हे शिलाही नाही ग, अग जिल्हे इलाही. ते इलाही माहितीये, इलाही माहितीये, त्या हिरकणी तिलाही माहितीये, आणि सईलाही इलाही इलाही माहिती आहे. ते जिल्हे शिलाई नाही, ते जिल्हे इलाही आहे. तू शिलाही काय म्हणतस? सगळं झालं तुमचं करून इलाई शिलाई. आपल्याला शिलाईच करावी लागणार आता. भल्ला क्यों? कारण आता फाटायची वेळ आलेली आहे. अनारकली जुबान को लगाम दो, हमारे शाही खुजाने की तौहीन मत करो. मुझे आपके साथ एक गुफ्तगू करनी थी. काय चाललंय तुमचं? अगं नाही, ते गुफ्तगू शब्दात रिदम आहे ना, भारी वाटतं. ते गुफ्त गुफ्त असं वाटतं ना, रिदम आहे त्याला. वाहवत गेलो. दादोस तुमच्या रिदम मुले मला अटच करून दम लागला. माझी चूक झाली. काम काय आहे ते सांगशील का आता? जरा कणाला आलीस ते सांगशाल जरा सावकाश. आणि सुखात राहा, आनंदात राहा, पण थोडी लांब राहा. दादूस आता आपल्याला शिलाई शिवाय पर्याय नाही. बरोबर, तुला शिलाईच दिसणार ग, तुला शिलाईच दिसणार. कारण माझ्या सलीम संगाती तुझा टाका भिडला. तो टाका भिडल्यावर तू त्याच्या संग रफू चक्कर जाईलीस. आमच्या घराण्याला उसवलंस आणि माझे पाय शिवलीस. शिवणारच मिनी सलीम संगाती लगीन केलंय. हा ना, मिनी तुमची सून. हा अयो सगळा गोल त्या बिरबल मुलं झालेला आहे. म्हणजे मी बिरबलला बोललो, अरे आवरा चानस आहे, मना करू दे, मना जरा तिची तारीफ करू दे. अरे माझी सून आहे, ती मला गर्व आहे. मग असं काय बघितलंस माझ्याशिवाय त्या स्लम डॉग सलीम बाबा मध्ये? स्लम डॉग बोलू नका. माझा सलीम ल रावस जाम भारी बोल. सलीम काय बोलतात? जर युद्ध जिंकायचं असेल तर लपरी करून नाही, प्रेमाने जिंकता येतं. त्या सलीमचा सोर, कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट्स युअर प्रॉब्लेम. माफी असावी कोथिंबीर. कोथिंबीरचं कसं झोलाय काय हिच्या डोक्यात असेल? कोथिंबीर या असला तुझ्या अगं हे ते आलमगीर आहे, आलमगीर. त्याला कोथिंबीर म्हणतस. तिथं भटारखान्यातून इकडे आल्यावर मला कापायला घेतलंस कोथिंबीर. अगं आमच्या पदव्या आहेत त्या, जरा नीट घे, मान मरातब ठेव आमचा. काय ते? पर कणाला आली असते आज सांगशील का? आमची इज्जत काढायचाच घेतलायस. सांगत मी नी आंबटपणा. असला तू ना सगळीकडे गोंधून घे माझी जे काय नाव आहेत ते. अगं आंबटपणा नाही ग, आलमपणा असं आहे ते. आलमपणा. चुकलं ते चुकू दे, पण कशाला आली ते सांगशाल जरा? सांगत तर दादूस आपल्या राज्यात इलेक्शन आली. त्याचं मी कणाला टेन्शन घेऊ? इलेक्शन हा तर मला माहितीच आहे, मी जिंकणार आहे. मी फक्त अलाउन्स करायची वाट बघतोय. अरे पण इलेक्शन बाहेर बघ काय? जनक शोभ. उर्दू मध्ये बोलू नको, नीट मराठीत काय ते बोल. मराठीतच बोलतो. जनक शोभ, जनक शोभ. जनक शोभ हे असली वाक्य मला आणि अंशुमन विचारायला द्यायची नाही ती कधी. जनक शोभ बाहेर काय आहे जरा मला एकदा सांगशील? बाहेर जनता ती जनता तुमच्यावर भराकली, चिरली.
असला ही कुठली जनता आहे जी अशी रुसताव? मग रुसले तर मग मी काय करू? नाही, जनता म्हणजे काय माझी बायको आहे, जोद्धा आहे, तिला मनवायला जाऊ मी काय गो माझी बाई? जनता काय झालं काय तुला? जनता आहे ती बसेल नाही तर जाईल, आपल्याला करायचं आहे काय? मला ते जोद्धा सारखंच मनवावं लागणार आहे जनताला. पण का? का म्हणजे राज्यात कवरा खड्ड झाईलत. ते खड्ड झाईलत नाही, खड्ड केलं. म्हणजे झ असा असतो आणि क असा असतो. झ अर्धा काढा आणि क अर्धा काढा. झ क असं असतंय ते. झ क लोकांनी खड्ड झालं असं म्हणतात, पण खड्ड आम्ही केलं, मुद्दाम केलं. रस्त्यावरून गाडी गेली आणि गाडी खड्ड्यांमधून गेली तर गाडी काय होणार? खराब होणार की नाही होणार? खड्ड्यांमधून मग माणसं गेली, माणसं खराब होणार की नाही होणार? मग मेकॅनिकचं काम कोण करणार? मेकॅनिक, आणि त्याला पैसे मिळणार. म्हणजे गाडीचं काम मेकॅनिक करणार आणि बॉडीचं काम डॉक्टर करणार. पायापासून मणक्यापर्यंत सगळ्यांना खर्च करावी लागणार. ही माझ्या मणक्याची बात आहे, तू लक्षात ठेव. माझ्या मणक्याची बात आहे. ह्यो धंदा आहे, यो बिझनेस आहे. खड्ड आहेत म्हणून बिझनेस आहे, खड्ड नाही तर बिझनेस नाही. कसला बिझनेस करताय? तिकडे जीडीपी पडलाय बघा. मग जीडीपी पडलाय तर उचला त्याला, आपलाच समजून उचलायला नको त्याला. दादू जीडीपी पडलाय म्हणजे आता तिजोरीन पैसे नाही राहिलं. तिजोरीन पैसे राहतील कस? असलं मीच हात घातले हो तिजोरीत पैसे हात घातले काढले, हात घातले काढले, हात घातले काढले. खाली रिझर्व होता ते पण घेतले आणि काढले. परवा मी हात टाकला तर खालचा पत्रा लागला, मला माहितीये. पत्र लागलं? पत्रा असं कारण की असं मला विचारलं, पण सांगायची हिंमत नाही. पण मला पिगी बँकचं मर्क होतं ते काय केलंस तू? ते पिगी बँकचं मर्क काढलं, त्यातले सगळे कॉईन काढले आणि मर्क्यामध्ये सुकी मासली ठेवली आहे वालवायला आता. आणि मर्क्यातले सगळे पैसे घेतले, कपडे शिवले, गेलो फॉरेनला. कपडे शिवले, गेलो फॉरेनला. कपडे शिवले, गेलो फॉरेनला. आणि तिकडे एक बावडी होती, त्यावर उभं राहून फोटो पण काढला. हे बावडी राठोड फोटो पण काढ. आपलं सगळं सेट आहे. नाही, ही अशी सगळी फालतूगिरी करून राज्य नाही करता येत. राज्य करता येता मना कुठं काय करायचंय? अरे आपल्याकडे सलीम हाय, बिरबल हाय, मानसिंग हाय, रजपूत हाय, जोधा हाय, तोरडमल हाय, तोडरमल हाय. सगळे तरुण तुर्क आहेत. ह्यो म्हातारा अर्क आहे आणि तोच त्याचा वर्क आहे. ते आपल्यासाठी काम करतील. आपण येणार निवडून, मला फक्त अलाउन्स करायचं. अलाउन्स आता मिनी काय करत ते ऐक. तुझा जो सलीम आहे ना, तो तुझी गादी नाही चालवू शकत. माझ्या गादीला कुठं चाक आहे चालवायला? अरे दादूस म्हणजे तो तुझ्या गादीवर नाही बसू शकत. सलीमनी पक्ष बदलला. सलीम तुमच्या पक्षातून सोडून दुसऱ्या पक्षात गेला. बोल सलीम नामाकुल. तुझं कुल शेकून काढलं पाहिजेत नामाकुल. अरे दादूस, अंजूस, पंजूस हे सगळं ऐकण्या आधी मला वर ढगान का नाही घेऊन गेलंस? हे असंच बोलतोय ना तर खरंच देश ढगाना. अरे सलीम, तुला तल हातावरच्या फोड्यासारखं जपला, त्याचे तू फळ दिलंच मला. पण काय करणार, आपलंच रागात आहे. करणार काय? बसवावं लागणार त्याला गादीवर. आणि तसा पण सलीमचा काय उपयोग नव्हता. पोडियमच्या मागं भाषणाला उभं राहिलं की सुरक्यान पाय लटपटायचे त्याचे. त्याला काय जमणार आहे? पण आता आपलाय म्हणल्यावर करणार काय? करावं लागणार. सलीम गेला तर गेला. सलीमला विचारतोय कोण? माझ्याकडे बिरबल हाय. बिरबल हाय माझ्याकडे. किती गैरसमज आहे दादूस तुझा. तुझा यो बिरबल बाहेर काय रंग उधळतोय ना, तुला माहित नाही. काय करतोय बिरबल? काय करतोय तुझा बिरबल? तुला सोडून गेला. बोल कुठं? दुसऱ्या पार्टीन, सलीमच्या पक्षान गेला. बिरबलनं पण पक्ष सोडला. सलीम गेला, बिरबल गेला. बिरबल आलं. 25 वर्ष मी तुला माझ्या सुरक्याखाली ठेवलं. सगळी प्रकरणं तुझी आत दाबून ठेवली आणि अचानक तू सोडून गेलास. पण काय हरकत नाही, सलीम गेला, बिरबल गेला, मला काय फरक नाही पडत. फरक नाही पडत. तो जाणारच होता. कारण तुमच्या पक्षात तुम्ही भोंदू लोकांना मंत्री बनवलं तर मेंदू असलेली लोक पळूनच जाणार ना. असला जाऊ दे, बिरबल पण जाऊ दे, पण माझ्याकडे तिसरी एक व्यक्ती आहे जी मांजी आहे. कोण? माझ्या कलेजाचा तुकडा. कोण? जोधाबाई. जोधाबाई, जोधाबाई. त्या जोधाला आता बाय बाय करायची येल आली आता. हो, ती जोधाबाई ना तुमची मानसिंग बरोबर गेली आहे दुसऱ्या पक्षात स्थापन करायला. असला म्हणजे मानसिंग आणि जोधानं वेगळा पक्ष काढला. वेगळा पक्ष काढलाय. आवरच नाही तर मानसिंगचा जोधाला फाटिंबा ना जोधाचा सलीमला फाटिंबा. काढू दे, वेगळा पक्ष काढू दे, वेगळी आघाडी काढू दे, वेगळी युती करू दे, लोकांना युतीत काढू दे, कशातही काढू दे. आपल्याला टेन्शन नाही, कारण त्यांना कल्पना नाही. नुसती आघाडी काढू
करून राजकारण होत नाही, त्यासाठी कार्यकर्ता लागतो, ते पाठिंबा देतात. त्या मानसिंगला निरोप दे. 4 कार्यकर्ते जमवता जमवता हातभर पाठिंबा होईल, मग त्याला कळेल काय असतं कार्यकर्ता. कार्यकर्ता असा सहज हातात येत नाही, त्याला आणावा लागतो, बसवावं लागतं समोर. आणि मी जरी म्हातारा झालेलो असलो तरी हल्ली तरुण कार्यकर्ते मांजाच माग आहेत. असली तरुण कार्यकर्ते आहेत. काय खावाला चिकन स्टार्टर न पिवाला 2 क्वार्टर दिले तर फुटतात यांचे कार्यकर्ते. जाऊ दे, सलीमला जाऊ दे, बिरबलला जाऊ दे, मानसिंगला जाऊ दे, राजपूतला जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. माझ्या माग कोण उभं राहणार आहे? असलं मी एकटाच आहे. नाही दादूस, मी आहे ना तुमच्या थांब, मी एकटाच पुरेसा आहे. अरे म्हातारा झालो म्हणून काय झालं नाही, सगळ्यांना ईडीचे चटके दिले तर नाव लावणार नाही. अरे ईडी कुणाकडे पण असेल, पण काडी माझ्याकडे आहे ना. मी अनेक काड्या वर्षानुवर्ष वापरते, ज्याची कल्पनाच नाही. एक काडी लावीन अशी मांडीला एकेकाच्या सगळ्यांना कळल हे प्रकरण आपल्या मांडीशी येत आहे म्हणून. अरे काय पण असलं तरी मी अजून हाय. पुरं गेल्यावर लोकच म्हणतील मला, शेवटी काकानच खेळ मांडी यालाय. नाही पण तुम्ही आता एकटे नाही काय करू शकत का? तुम्हाला माहित नाही, आता आपला वॉर्ड महिला राखीव झालाय, त्याच्यामुळे मिनी उभं राहत. तुला काय करते राजकारणातलं? मला काय कळतं म्हणजे मिनी राजकारण चांगलं खेळू शकते. बोल. असं म्हणतीस? उभी राहणार म्हणतीस? मिनी राहणार. यो चांगला गेम आहे. अनारखली यो सल्तनत हिंदुस्तानचा बादशाह अकबर हल्ल्या डुल्या पाटील तुझ्या माग आहे. पण मला सांग, भाषणाला जेव्हा उभी राहशील तेव्हा बोलशाल काय? भाषणाला ना मिनी सांगन लोकांना, तुम्ही मला तुमच्या समस्या सांगा, मिनी त्या प्रामाणिकपणे सोडवायला तयार आहे. अनारखली राजकारण आणि प्रामाणिकपणा हातात हात घालून चालत नाही, अजिबात चालत. ज्या गादीवर मी बसतो ती गादी एकदम मऊ आहे, पण त्याच्या आत काट आहेत, काट. तुला काय माहित, राजकारण करून अगं ही माझी फुल पॅन्ट होती, त्याचा सुरका झालेला आहे आता. असं राजकारण असतं. त्यामुळे मी तुला सांगतो, तू आपलं तुझ्या नादाला लाग, माझ्या नादाला लागू नको. मी काय तुला शीट देणार नाही. तुम्ही मला गादीवर बसवणार मी नाही? बसवणार नाही. तुम्ही मला गादीवर नाही बसवणार? मी नाही बसवणार गादीवर. नाही बसवणार गादीवर. तुम्ही म्हणा. तू माझ्याकडनं फाटांतर करून घेतेस का? तुझं फिक्स होत नाहीये काय बोलायचं? मी तुम्हाला फुल अँड फायनल विचारतं, तुम्ही मला गादीवर बसवणार हो की नाही? हो. नो चान्स, यू कॅन गो आउट. ठीक हो, मग मी चाललं माझ्या सलीमच्या पार्टीन. अनारखली गेली, सलीम गेला, मानसिंग गेला, राजपूत गेला, बिलबर सुद्धा गेला. जाऊ दे, आघाडी स्थापन करू दे, काय करायचं ते करू दे, पण मशीन माझ्याकडेच आहे. कुठलं बी बटन दाबा, निवडून मीच येत आहे. बायको ऐका ना, हा इकडे या. बोल ना. आता फ्रेश व्हा हा आणि चहा पिऊन घ्या. बर ठीक. आणि हो, हा आपला बंटी आता शाळेतून येईल की नाही, हा त्याला चहा बिस्किट द्याल आणि त्याचा अभ्यास घ्याल का जरा? बर. हा. आणि अयो कपडे, ऐका ऐका हा. ऐका, मी कपडे लावलेत मशीनला, ते जरा वाळत घालाल. आणि जर मला उशीर झाला तर बंटीला गाणं किंवा गोष्ट सांगून झोपवा. हा. 1 मिनिट, तू चाललीस कुठे? मी चालले बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. कुठले पडदे बदलायला? ओ पडदे बदलायला नाही हो, मग बॉलिवूड मध्ये पदार्पण करायला. म्हणजे आपल्या सोसायटी मध्ये खाली सिनेमाचं शूटिंग चालू आहे की नाही? हा, ते येताना गर्दी बघितली मी. बघितलेत ना? त्याच फिल्म मध्ये मला काम मिळालंय. काय? तुला सिनेमात काम? हो. अरे इतकी वर्ष सोसायटी मध्ये लोकांनी मला भाव कधी दिला नाही, तुला डायरेक्ट बाहेरच्या लोकांनी येऊन सिनेमात काम दिलं? म्हणजे अहो, आम्ही बायकांनी तशी अटच ठेवली ना. काय? आम्ही त्यांना सांगितलं, देखो बो, अभी हमारे सोसाइटी में तुमको शूटिंग करने का रहेगा, तो हमको काम देना पड़ेगा. तो डिरेक्टर लगेच हो म्हणाला. नाही म्हणून सांगते कोणाला? मला, जोशी वहिनींना आणि निकम काकूंना, तिघींनाही काम दिलंय. बोला. काय सांगते? म्हणजे हिंदी सिनेमात इतकं पटकन काम मिळतं? हो. मी उगाच इतके वर्ष स्किट करतोय. तुमच्या आवाजात जादू नाहीये ना, म्हणजे गिरणीच्या भोंग्यासारखा बसाडा आवाज आहे. असं? तुझा आवाज काय कोकळेसारखा मधुर आहे? आहेच मुली. असं मी नाही. कोण म्हणाला असेल सांगा?
तो डिरेक्टर. काय फसवताना नको तिथे कामाला लावता. हा? नाही काय नाही असं बोलतोय मी. तो काय म्हणाला माहितीये का? हा. मला म्हणाला भाभी जी हा. आपके आवाज में कोयल जैसी मिठास है. काय? दातात अडकला माझ्या. तुम्हाला माहितीये का गंमत? काय? आमच्या तिघींमध्ये ना हा. त्यांनी फक्त मलाच डायलॉग वाला सीन दिलाय. बघा आता. काय काय बघू बघा, दादा. बघा, बघा. मी वाचून दाखवते. हा, बघू दे. हाँ हे बघा. हाँ. सुरेखा कहती है हाँ. मैंने हमेशा उसे चाहा, उसके लिए व्रत रखे. क्या ऐकतोय मी. हाँ उसके लिए लोगों के ताने सुने. बर. और आज वो मुझे छोड़कर चला गया. अच्छा. आणि मग मी म्हणते हाँ. मला नाही मग तुझा dialogue आहे? माझा पाठ झालंय. Yes. हाँ, मग मी म्हणते हा. बेचारी. पुढे 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 हा पुढे पुढे काय पुढे. झालं नाही नाही ते मला कळ बेचारी कळलं मला. पुढे काय पुढे. एवढंच. हा तो डायलॉग आहे. हा अगं हा डायलॉग कमी तुझ्या अभिनयावरची प्रतिक्रिया जास्त वाटते मला. नाही करा तुम्ही थट्टाच करा. अगं पण चुक 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 बेचारी ह्या डायलॉगनी बॉलिवूड मध्ये काम मिळणं म्हणजे अशी असं शिंक देऊन विमान पाडण्यासारखं आहे ग. अगं मग बायको एवढं बॉलिवूड मध्ये पदार्पण करते तिला नुसतं डिस्करेज करणार. अगं नाही. काही बोलू नका. माझं ठरलेलं आहे मी आमच्या बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार. येस. अगं दूधवाल्याशी बोलताना मी मरते की तू मरते अशी दोन भाषणांमध्ये मारामारी होते ग. काय बोलतेस तू. आणि मला एक कळतं तू हिंदीमध्ये डायलॉग कसं म्हणणार आहेस. असं होतं ना की. हॅलो हा विचारांचं कर. फ्युचर डान्स अकॅडमी इथून इन्क्वायरी आली होती. हा मी केली. हॅलो हॅलो मी इन्क्वायरी केली होती. कसली. हॅलो हा बोलो. हा मी मिस चेतना. मिस काय. एक मिनिट. मिस मारता काय मला. मिस काय बोलतोस. मिनिट. आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल ना तर लग्न झालेलं असं सांगायचं नुसतं कोणाला. तू येडीस काय. हो काम मिळत नाही. मी लपवणार आहे. हेलो हाँ बोलो. आपके यहाँ आइटम डांस सिखाता है ना. हाँ वो मेरे को सीखने का है. हाँ कितना चार्जेस लेता है. 5,000. चालेल मैं आएगा कल से आता है. ठेव चल. काय चालेल 15,000 पगार आहे मला. त्यात 5,000 क्लासला घालणार आहेस तू. पण एक सेकंड उठ. काय तू काय आयटम डान्स करणार आहेस. हो आता तुम्हाला कसं समजावू मी. कसं काय. अहो आमच्या बॉलिवूड मध्ये ना सगळ्यांना आयटम नंबर करावा लागतो हिरोईन्स ना. मला नको काय याला. अगं तू सोसायटी मध्ये गरबा करताना 10 लोकांना पाडतेस. तू कसला आयटम डान्स करणार आहेस. अहो म्हणून तर मी क्लास लावते की नाही. अरे यार तू एक बघ तुम्हाला जितकं वाटतंय ना तितकं मी वाईट नाही नाचत. मी तसं नाही बघा तुम्ही मी दाखवते तुम्हाला. 1 मिनिट आमिर भाऊजी वाजवा जरा. हे चढ़ती जवानी मेरी जान मस्तानी तूने कदर ना जाने रामा हाय रामा हाय रामा हाय रामा. अरे वाह वहिनी क्या बात है. एकदम रावस. काय रावस काय. खिडकीकडून दुर्बिणीतून माझ्या बायकोचा डान्स बघतोस. एवढं कॉन्सन्ट्रेशन वाजवताना कर. नाही बघ पंचवेळेला डुलक्या मारत असतो. बाहेर भेट ना असं कुदवतो तुला दोन्ही बाजून वाजवतो चांगला तुला. शांत व्हा. काय फालतू चालू तिची. शांत व्हा बाबा भाऊजी. डोंट माइंड. हा काय चाललंय काय. अरे कुठे मला चाललंय. आणि तुला अहो जरा शांत व्हा बरं. शांत व्हा म्हणजे. हे बघा आमच्या बॉलिवूड मध्ये ना फॅन्स ना असंच हँडल करावं लागतं. काय सारखं आमचं बॉलिवूड चाललंय तुझं. बसा बरं. हे बघा तुम्ही चिडू नका. मला कळतोय हो तुमचा त्रास. पण ना हे आमच्या बॉलिवूड मध्ये असंच चालतं. तुम्ही जळू नका उगाच. मी जळतोय मग ह्या बाबावर. त्याला नीट वाजवता येऊ दे. ह्याच्यावर कसं जळू मी. अहो आत्ताच नाही म्हणत आहे मी. आपलं समजा उद्या मी मोठी ऍक्ट्रेस झाले. दाखला अडकला माझा. ऐका ना पडद्यावर असे किसिंगचे वगैरे सीन असतात ना. हो इतकं रिॲक्ट होऊ नका. तेच सांगते मी. ते टेक्निकल असतं हो. फिलिंग नसतात. असं 4 चौघांमध्ये कसं किस घेणार. अगं तू काय बोलतोस. तुला कळतंय का ग. कळतंय मला. तुम्ही त्रास करून घेऊ नका. बसा बरं. तुमच्या मनावरची वादळं कळतायत मला. अरे कसली वादळ फालतू चालली तुझी सगळी. असं नका चिडू. हे बघा आमच्या बॉलिवूड मध्ये काम करायचं असेल तर शांत डोक्याने काम करावं लागतं. काही सारखं आमच्या बॉलिवूड मध्ये चाललंय तुझं. अहो मी त्या
फॅटर्निटी मध्ये काम करते म्हटल्यावर आमचं बॉलिवूडच म्हणणार ना. कसली फॅटर्निटी? तुझी फालतुगिरी ऐकून माझी फॅटर्निटी. एक काम कर, हे बघ मला कपडे बदलू दे आणि मला फ्रेश होऊ दे प्लीज. अगं बाई, अय्या कपड्यांवरून आठवलं. काय ता? मी तुमचे कपडे ना खाली शूटिंग वाल्यांना दिलेत. काय? मला न विचारता माझं घालू काय मी आता? नाही ऍक्च्युली त्यांना कपाट हवं होतं प्रॉपर्टीसाठी. मग मी तुमचं कपाट त्यांना दिलं, त्याच्यात तुमचे कपडे होते. त्यांनी विचारलं वापरू का मॉप साठी? मी म्हटलं वापरा. अरे हे शूटिंग वाले आहेत की पथनाट्यवाले आहेत? कोण आहेत कोण हे? ओके पॅकअप. अय्या मला कॉल आला. बापरे, मला ऑल द बेस्ट करा प्लीज, माझं काम चालू आहे. इकडे ते काय बोललं ऐकलंस तू? हा पॅकअप. पॅकअप म्हणजे शूटिंग संपलं असं बॉलिवूडचा अर्थ आहे, कळलं का? बॉलिवूड मध्ये पॅकअप म्हटलं की शूटिंग संपलं. नाही हो, त्यांनी मला सांगितलंय मॅडम पॅकअप बोलेंगे ना तर तुम नीचे आना, तब तक आराम करो. अगं आराम करो म्हणजे तुम्ही जाम बडबड केली असेल, त्यांचं डोकं चावलं असेल म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही आराम करो, डोके को आराम दो, हमारे डोके भी को आराम दो, म्हणून ते बोलले असतील. अगं इथे पॅकअप बोलशील सगळे निघून जातील, पहिला मी असेल, कळलं काय? नाही असं कसं? असं काय? पॅकअप काम संपलं, शूटिंग संपलंय त्यांचं. म्हणजे माझं पदार्पण हुकलं. ते पदार्पण म्हणू दे, तू अर्पण केलेलं कपाट पहिले घेऊन ये, नाही तर टेम्पो मध्ये टाकतील, गोडाऊन टाकून देतील, कळलं काय? अहो ऐका ना, काय? मी फक्त कपाटच नाही, माझा हार, तुमची सोन्याची अंगठी सगळं दिलंय. अगं घेऊन ये पहिला ती.